आमचा जम्मू कॅम्पमधला मुक्काम आता संपत आला होता. आम्ही आपापली आवरावर करायला घेतली. इथं आल्यावर कॅमेरा, दुर्बीण आणि रेकॉर्डर हे सोडून दुसरं काही सामान पाहिलंच नव्हतं आणि कशाला हातच लावला नव्हता. सगळ्यांचे चार्जर आम्ही एकत्र ठेवले होते. बाकी काही असं वेगळं सामान नव्हतंच. आपापले कपडे टेंटमध्ये बॅगेत होते. कधी टेंटच्या बाहेर खुर्च्यांवर वाळत घातले होते. मी तर एक दोरी पण बांधली होती टेंटसमोर आणि रोज दुपारी थोडासा वेळ मिळाला की मी आवराआवर करायचो. याला 2 कारणं होती बरं का. एकतर नाहीतर शेवटी धावपळ होणार ना, आणि दुसरं म्हणजे कधी आजूबाजूला यायची लाल तोंडाची माकडं आणि सगळीकडे पकडापकडी खेळायची. नवीन जे काही दिसेल ते उचलून फेकायची. मग त्यांच्यासाठी आमचे कपडे हा तर एक कुतूहलाचाच विषय होता. मग सगळाच दंगा व्हायचा. त्याचबरोबर खूप दिवस कपडे इकडे तिकडे पडून राहिले की वाळवी लागणार हे मला माहितीच होतं. आणि पहिल्याच दिवशी राजू काकांनी तशी सूचना पण दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, देखो ये जो दीमक है ना, दीमक, कुछ भी कपड़ा मिट्टी में गिर जाएगा तो एक रात में खा जाएगा, एक पीछे के बाजू से पूरा निपट लेगा. तर कधी कधी असं होतंच की आपण खूप काळजी घेतो आणि तरी फजिती होते. तसंच काहीसं झालं होतं आमचं. आम्ही फोटोग्राफी करायला लपण करायचा प्रयत्न केला होता. पहिले 2 दिवस आम्ही काय केलं, 4 बांबू रोवून ठेवले आणि त्यांना सगळ्या बाजूंनी एक कापड गुंडाळलं. आर्मीतल्या लोकांचे कपडे असतात की नाही, सैनिकांचे, तसं हिरवं हिरवं कापड. त्याच्यात काळे, चॉकलेटी, ब्राऊन असे माकड असे सगळे रंग होते. म्हणजे इथे एखादं झाडच आहे किंवा एखादं झुडूपच आहे असं वाटावं असं. एका बाजूनी पडदा केला म्हणजे दारासारखं केलं म्हणजे आत ये जा करायला. एकीकडून छान कॅमेरा फक्त बाहेर येईल म्हणजे लेन्स बाहेर येईल एवढी खिडकी करून ठेवली. अशा 2 खिडक्या केल्या म्हणजे एका वेळेला 2 जणांना बसता येईल. पण गंमत अशी झाली की आमचं हे लपण एकदम मोकळ्या जागी होतं. त्याच्यामुळे आमच्या डोक्यावरून किंवा या लपणावरून पक्षी उडून जात होते, पण आमच्या समोरच्या फांदीवर येऊन काही बसत नव्हते. झालं असं की एकतर त्यांना आम्ही छानच दिसत होतो आणि दुसरं म्हणजे आमच्या समोरच्या उंबराच्या झाडाला, म्हणजे काय, हो, गुलर. आपल्याला तर आता शब्द पाठच झालाय. गुलर किंवा डुमर या झाडाला सगळीकडे फळं लगडली होती. मग आमच्या बरोबरच्या समोरच्या बाजूला पक्षी येऊन बसतोय कशाला. त्याच्यामुळे 2च दिवसात आम्ही हे लपण वापरायचं बंद केलं. त्याच्यापेक्षा आजूबाजूच्या झुडपांचा आडोसा घेऊन बसलं की जास्त पक्ष्यांचे फोटो काढता येत होते. पण इतके दिवस झाले आणि आम्ही लपण्याचा विषयच विसरलो होतो आणि ते आवरलंच नव्हतं. मग आम्ही म्हटलं चला हे पण आवरून टाकूयात. हे सगळं सामान आवरलं तसं लपणही आवरायला गेलो. पण कापड एकीकडून काढलं तर चक्क निम्मच झालं होतं. जमिनीला टेकलेला कापडाचा फडशा पडला होता. वाळवीनी चक्क खाल्लंच होतं ते. म्हटलं ठीक आहे, बांबू तरी उचकटून काही नाही तर शेकोटीसाठी वापरू. तर ते पण अर्धेच. ॲलननी एक बांबू छान उचलायचा प्रयत्न केला तर अर्धा जमिनीत आणि अर्धा हातात. एवढ्या पटापट वाळवीनी या सामानाचा धुव्वा उडवला होता. मला तर आश्चर्यच वाटलं. एवढूशी ती छोटीशी वाळवी, आपल्या चुरमुराच्या एका कणा एवढी, पण किती पटापट कापडाचा, लाकडाचा, पानांचा भुगा करून टाकते. म्हटलं एवढं जंगलात खाण्यासाठी पालापाचोळा आहे, ओंडके आहेत, लाकडं आहेत,
सगळं आहे, तरी कापडच खायचं होतं होय हिला. पण याचंही उत्तर सोपं आहे, हो की नाही? वाळव्यांसाठी मऊ मऊ कापड म्हणजे नवीन खाऊच होता. आम्ही बांबू रोवायला सोपं जावं म्हणून जे खड्डे खणले, त्यात पाणी टाकून माती घट्ट बसवली होती, हे लपणाचे खांब उभे करायला. पण ओलसर मातीमुळे कुरकुरीत बांबू मऊ झाले असतील, बांबूंनी स्ट्रॉसारखं पाणी शोषून घेतलं असेल. मग वाळव्यांसाठी हे मस्तच झालं. लगद्यासारखा त्यांनी बांबूचा भुगा केला, आतून बांबू पोखरला. ह्याला अजून एक कारण होतं. हळूहळू थंडी पडायला लागली होती. सकाळी ऊन पडलं की किड्या मुंग्यांची धावपळ चालायची. कडाक्याची थंडी सुरू होण्याआधी त्यांना पुरेसा अन्नसाठा साठवून ठेवायचा होता. वाळव्यांना पण पुरेशी ऊर्जा साठवायची होती, अन्न साठवायचं होतं. आमची फजिती झाली खरी, पण याचेही आमच्यापैकी एकाने छान उपयोग करून घेतला. वाळवीचे खाऊ खातानाचे फोटो काढले, व्हिडिओ घेतले. त्याच्याकडे तसा कॅमेरा आणि तशी लेन्स पण होती. आम्हाला वाळव्यांचे अखंड सुरू असलेली कापाकापी बघूनच मजा आली. आम्ही वाळव्यांचं खूप निरीक्षण केलं. वाळव्या असा सगळ्या सामानाचा भुगा करताना असा चटचट असा आवाज करतात. मग एका ठिकाणी असलेली वाळवी, जिला कमी खाऊ मिळतोय, ती दुसऱ्या ठिकाणी येते आणि मग सगळ्या मिळून तिकडचं खाऊ खायला लागतात किंवा लाकूड पोखरायला लागतात. असं त्यांच्यामध्ये समन्वय किंवा कोऑर्डिनेशन चालतं. वाळवी पण मुंग्यांसारखी परत वारुळाकडे जाताना एका ओळीत जाते, म्हणजे एकामागे एक. अशा सगळ्या गमती जमती आम्हाला बघायला मिळाल्या. जसं आजूबाजूचं तापमान रात्री कमी होत होतं, म्हणजे थंडी पडत होती, तशी रात्री वाळव्यांची ये-जा कमी झाली आणि दिवसा चक्क सगळ्या पानांच्या खालून किंवा पोखरलेल्या बांबूच्या आतून त्यांची ये-जा चालू होती. गंमत अशी की या वाळव्यांमुळे आपल्याला जंगलात, शेतात खूप खत मिळतं, माहिती आहे? वाळव्या असं पालापाचोळा लाकूड कुरतडतात, मग त्यांच्या शिशीतून माती तयार होते. या मातीत लाकडाचं, पालापाचोळ्याचं सगळं खत असतं. त्यामुळे पुन्हा झाडांना सगळी पोषक तत्व मिळतात. निसर्ग चक्रातलं खूप महत्त्वाचं काम करतायत या वाळव्या. आणि आत्तापासून नाही, अगदी डायनासॉर होते ना जुरासिक कालखंडात, तेव्हापासून वाळव्या तयार झाल्यात. जगात चक्क 3000 पेक्षा जास्त वाळव्यांच्या प्रजाती आहेत. म्हणजे कसं की जमिनीत पडलेला पालापाचोळा किंवा काड्या कचरा खाणाऱ्या वेगळ्या वाळव्या, झाडांच्या फांद्या कुरतडणाऱ्या वेगळ्या वाळव्या, झाडाच्या खोडाच्या मधून जाये करणाऱ्या वेगळ्या वाळव्या, असं वेगवेगळं खाणं खाणाऱ्या वेगवेगळ्या प्रजाती. त्याच सोबत वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या तापमानात, वेगवेगळ्या हवामानात राहणाऱ्या वेगवेगळ्या वाळव्या. हे असं सगळं चक्र माझ्या डोक्यात एकदम फिरून गेलं. बघा, एवढूसा जीव पण किती महत्त्वाची कामगिरी बजावतो ना. आता वाळवी दिसली की नाकं नाही मुरडणार ना. आणि हो, वाळवी बऱ्याच पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं अन्न पण आहे. त्यामुळे त्यांची संख्या मर्यादित राहते. चला, आता आपल्याला वाळवीची काळजी करायची गरजच नाही. वाळवी आपला नैसर्गिकच मित्र आहे. मला ही वाळव्यांची करामत तुम्हाला कधीपासून सांगायची होती. तुमच्या आजूबाजूला पण अशा बऱ्याच ठिकाणी वाळव्या सापडू शकतात बरं का. त्यात पाऊस पडायला लागला की वाळव्या आपल्या पंखांनी एक वारूळ सोडून दुसऱ्या वारुळाकडे प्रयाण करतात, म्हणजे उडत उडत जातात. आणि मग त्यावेळेला साळुंकी म्हणजेच मैना, चिमण्या, कबूतरं आणि आजूबाजूला असतील तर माकडं, मग कधी कधी
घोरपड, सरडे असे बरेच प्राणी या वाळव्यांना मटकवतात. ही सगळी पण मजा आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळेल. म्हणून या छोट्याशा मित्राला बघत राहायचं बरं का. आणि तुम्हाला आजूबाजूला वाळव्या कुठे सापडत आहेत, त्यांचं वारूळ दिसतंय का, हे सगळं मला कळवा. आपण परत भेटूच पुढच्या गोष्टीत. अच्छा.